नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शैक्षणिक चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची नमुना उत्तरे पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समजून घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, शब्दसिद्धी. प्रश्न: खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. बिनचूक दिलेले शब्द: बिनचूक, जमीनदार, तिळतिळ, आंबट चिंबट. उत्तर: प्रत्यय घटित शब्द जमीनदार, उपसर्ग घटित शब्द बिनचूक, अभ्यस्त शब्द तिळतिळ, आंबट चिंबट. वाक्प्रचार. प्रश्न: खालील कोणते दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कंठस्नान घालणे, एखाद्याचा पूर्ण पराभव करणे. वाक्य: आपल्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला कंठस्नान घातले. हुकूमत गाजवणे, अधिकार गाजवणे. वाक्य: त्या अधिकाऱ्याने संपूर्ण कार्यालयावर आपली हुकूमत गाजवली. व्यथित होणे, दुःखी होणे. वाक्य: मित्राच्या अपघाताची बातमी ऐकून तो व्यथित झाला. आनंद गगनात न मावणे, अतिशय आनंद होणे. वाक्य: परीक्षेत प्रथम आल्याने तिचा आनंद गगनात मावेना. भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती आणि समानार्थी शब्द. मार्ग बरोबर वाट किंवा रस्ता. जल म्हणजेच पाणी. विरुद्धार्थी शब्द: सुपीक, नापीक, ज्ञानी, अज्ञानी. वचन बदला. भिंत, भिंती, रस्ता, रस्ते. अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द. रखवालदार या शब्दातील अक्षरांपासून उदाहरणार्थ रखवालदार, रखवाल आणि दार. लेखन नियमानुसार लेखन. लेखन करताना शुद्ध लेखन. जोडशब्द: शब्दांमधील योग्य अंतर आणि वाक्यरचना यांची काळजी घ्या. प्रश्नपत्रिकेतील वाक्य शुद्ध रूपात लिहिताना अर्थ कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. विरामचिन्हे. दिलेल्या चिन्हांची नावे लक्षात ठेवा. स्वल्पविराम. हे दुहेरी अवतरण चिन्ह. पारिभाषिक शब्द: कर आणि प्रदर्शन. लेखन कौशल्य: पत्रलेखन व जाहिरात लेखन. पत्रलेखन: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंशरे. प्रति. व्यवस्थापक, वृक्षारोपण उपक्रम सांगली. विषय: वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रोपे मिळण्याबाबत. महोदय, आमच्या शाळेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी विविध प्रकारच्या योग्य झाडांची रोपे आवश्यक आहेत. तरी आपल्या संस्थेकडून शक्य तितकी रोपे उपलब्ध करून द्यावीत ही विनंती. आपला विश्वासू विद्यार्थी. प्रतिनिधी. जाहिरात लेखन. संगणक प्रशिक्षण वर्ग. आकर्षक जाहिरातीत पुढील मुद्दे असावेत: अभ्यासक्रम, प्रवेशाची तारीख, वेळ, ठिकाण, फी, संपर्क आणि विशेष सुविधा. शीर्षक आकर्षक ठेवून माहिती थोडक्यात व स्पष्ट लिहावी. लेखन कौशल्य: बातमी लेखन व कथालेखन. बातमी लेखन. शीर्षक: ज्ञानज्योत विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
ज्ञानज्योत विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कथालेखन. अपूर्ण कथा पूर्ण करा. शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याचा आनंद. सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडले. वर्गात बसलेल्या काही विद्यार्थ्यांनी आपापल्या दप्तरांची आवराआवर केली. रस्त्यावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. शेवटी सर्वजण सुरक्षितपणे घरी पोहोचले आणि दिवसाच्या अनुभवाबद्दल आपल्या कुटुंबियांनी सांगू लागले. अशा प्रकारे दिवस आनंदात गेला. लेखन कौशल्य. प्रसंग लेखन व आत्मकथन. प्रसंग लेखन. इयत्ता 10वीचा शुभेच्छा समारंभ. साधना विद्यालय, धुळे येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा शुभारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमाकांत धुमाळ होते. प्रमुख पाहुणे श्री अजय साठे होते. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. आत्मकथन. आरसा. मी आरसा बोलत आहे. रोज अनेक माणसे माझ्यासमोर उभे राहतात आणि स्वतःचे प्रतिबिंब पाहतात. माझे काम केवळ चेहरा दाखवणे नाही, तर माणसाला स्वतःकडे पाहण्याची संधी देणे आहे. शोध आणि निर्मिती, खंत, आनंदाचे क्षण, गर्व व महत्त्व अशा अनेक भावना माझ्यासमोर उमटतात. माणसाने बाह्य रूपाबरोबरच माणसाचे सौंदर्यही जपावे, असा माझा संदेश आहे. वैचारिक लेखन. जलप्रदूषण, समस्या व उपाय. वैचारिक लेखन. जलप्रदूषण ही आजची गंभीर समस्या आहे. कारखान्यांमधील सांडपाणी, घरगुती कचरा, प्लास्टिक आणि रासायनिक पदार्थे नद्यांमध्ये व तलावांमध्ये मिसळल्यामुळे पाणी दूषित होते. त्यामुळे मानव, प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जलप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आणि नमुना उत्तरे पाहिली. ही उत्तरे अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुढील शैक्षणिक व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.